हॅलो नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठीची भरती अलीकडे पार पडलेली आहे आणि त्यामध्ये सोशल वर्कर सुपरिटेंडंट हे सुद्धा पद होतं, ज्यामध्ये सोशल वर्क अँड सोशल सायन्स रिलेटेड क्वेश्चन्स जे आहेत जवळपास 60 क्वेश्चन्स त्यामध्ये विचारण्यात आलेले होते. येणाऱ्या DMERच्या एक्झामसाठी आपल्याला हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्याचं विश्लेषण मागच्या भागापासून आपण सुरू केलेलं आहे. पार्ट 1 आपण काल अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो पाहिलेला नसेल तर खाली लिंक दिलेली आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते तुम्ही पाहू शकता. आज आपण पार्ट 2 मध्ये काही उर्वरित प्रश्न पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण आणखी पार्ट 3 सुद्धा पाहणार आहोत, कारण आपण प्रत्येक प्रश्न सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच पुढच्या एक्झाममध्ये होणार आहे. ओके. आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपली बॅच जी आहे सोशल वर्कसाठीची जी DMERचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे, कारण त्यामध्ये सुद्धा 40 क्वेश्चन्स विचारले जातात. आपले 2 कोर्सेस आहेत, याविषयीची थोडक्यात जस्ट माहिती देतो. हा जो कोर्स आहे समाजसेवा अधीक्षक समाजकार्य बॅच, पूर्णतः टेक्निकल सब्जेक्टसाठीचा 40 प्रश्नांसाठी 80 गुणांसाठीची ही बॅच आहे. यामध्ये PDF नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येतात, प्रिंट घेता येतात, त्यासोबतच लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसारही पाहू शकता, लाईव्ह पाहू शकता. सोमवार ते गुरुवार या वेळेत लाईव्ह लेक्चर्स घेतले जातात. 40 प्रश्नांची रविवारी एक सेपरेट टेस्ट याच्यामध्ये होत असते संपूर्ण सोशल वर्कच्या सिलेबसवर. आणि हा वेगळा कोर्स आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त टेस्ट जे आहेत जर तुम्हाला हव्या असतील तर एकूण संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित, मग त्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, GK आहे, रिझनिंग आहे, सो ह्या सगळ्या घटकांवर आधारित. कारण TCSने आता सेक्शनल हा अप्रोच सुरू केलेला आहे, म्हणजे तुम्हाला सेक्शन स्विच करता येत नाही जोपर्यंत त्याचा वेळ जी आहे ती संपत नाही. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला मराठीचे 3, इंग्रजीचे 3, त्यानंतर GK, रिझनिंग आणि मग 8 प्रश्न सोशल वर्कचे, असे प्रत्येक ABCDE या सेक्शन प्रमाणे जे आहेत ते क्वेश्चन्स इथे डिझाईन केलेले आहेत. जर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट द्यायची असेल आणि स्कोर चेक करायचा असेल तर नक्की हा कोर्स जॉईन करा. आणि जर तुम्हाला टेक्निकल सब्जेक्टसाठीचा कोर्स हवा असेल, कारण इथे प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड जे आहे अध्यापन केलं जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा कोर्स महत्त्वाचा आहे आणि एक्झाममध्ये नक्की तुम्हाला गुण वाढवण्यात मदत करेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या दोन्ही पेपरमध्ये जे आहेत इथेही सुद्धा 40 क्वेश्चन्स वेगळे असतात, इथेही वेगळे असतात, त्यामुळे तुम्हाला आणखी हे दोन्ही कोर्स घेतले तर त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. नेक्स्ट आपण आता मुद्द्याला सुरुवात करूया. खालीलपैकी कोणते समाजातील समाज कल्याण सेवांवरील सोशल सर्व्हिसेस ज्या आहेत, लक्षात घ्या, सोशल वेलफेअर सर्व्हिस आपण त्याला असं म्हणूया, हे जे समाज कल्याण सेवांवरील स्ट्रक्चरल फंक्शनल दृष्टिकोन हा सर्वोत्तम प्रतिबिंबित करते असं त्यांनी विचारलेलं आहे. तर एकंदरीत तुम्हा सर्वांना माहिती आहे की हे जे काही आहे स्ट्रक्चरल फंक्शनल जो अप्रोच आहे हा विविध सिलेबसमध्ये तुम्ही सोशॉलॉजी जेव्हा शिकता, अँथ्रोपॉलॉजी शिकता, तिथेही सुद्धा स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच जो आहे तो इथे अभ्यासला जातो. ओके. सोसायटीच्या अभ्यासामध्ये सुद्धा स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच जो आहे तो तुम्ही अभ्यासलेला असेल. तर इथे सोशल वेलफेअर सर्व्हिसच्या अनुषंगाने जेव्हा इथे विचारलंय तर एक गोष्ट याच्यामध्ये क्लिअर होते आहे की समाज कल्याण सेवा ह्या व्यक्तींना बदलत्या सामाजिक भूमिकांशी जुळवून घेण्यास आणि सामाजिक स्थिरता राखण्यास मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत. तर एकंदरीत प्रश्नामध्ये हे विचारले की समाज कल्याण सेवांवरील स्ट्रक्चरल फंक्शनल दृष्टिकोन हे काय सांगतं आपल्याला, तर याचं योग्य उत्तर हे आहे. मग ते काय हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी स्ट्रक्चरल फंक्शनल दृष्टिकोन हा काय सांगतो हे आधी तुम्ही समजून घ्या. तर हा दृष्टिकोन हे सांगतो की संरचना जी आहे एकंदरीत सोसायटीमध्ये जी काही संरचना असते ही एकंदरीत विविध संस्था असतात, जसं की कुटुंब संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, आरोग्य सेवा आहे, विवाह संस्था आहे, धर्म आहे, अशा विविध इन्स्टिट्यूशनल जे काही हे आहेत, जे काही इन्स्टिट्यूशन्स असतात सोसायटीमध्ये त्या काम करत असतात. तर या दृष्टिकोनानुसार लक्षात घ्या की समाजाची एकता, सोसायटी एक म्हणून जेव्हा बांधून राहतं किंवा एकी राहते सोसायटीमध्ये, ती स्थिरता म्हणजे स्टॅबिलिटी आणि संतुलन, बॅलन्स हे राखण्यासाठी जे आहेत या सगळ्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात आणि यांच्या कार्यातूनच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या राखल्या जातात किंवा एकता, स्थिरता आणि संतुलन राखलं जातं. सामाजिक कल्याण ही अशीच एक संस्था आहे जी समाजातील गरजू व्यक्तींना सहाय्य करून समाजात स्थैर्य राखते. सो सामाजिक कल्याण हे ॲज अ इन्स्टिट्यूशन म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक कुटुंब संस्था असेल किंवा तुम्ही विवाह संस्था असेल किंवा एकंदरीत शिक्षण संस्था असेल, सो ह्या प्रत्येक संस्था आपापलं काम करतात जेणेकरून मग व्यक्तींचं कल्याणासाठी म्हणजे सोशल
सर्व्हिसेसच्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलात तर कुटुंब संस्था ही व्यक्तीची काळजी घेते. उदाहरणार्थ आता कोरोनाचा काळ जर तुम्ही पाहिलात तर लोकांचे जॉब गेले, तर त्यावेळेस कुटुंब हा एक अत्यंत महत्त्वाचा जो फॅक्टर जो भारतीय संस्कृतीमध्ये आहे तो किती महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे ॲज ए सोशल सर्व्हिसच्या अनुषंगाने सुद्धा आणि व्यक्तीच्या कल्याणाच्या अनुषंगाने सुद्धा आणि व्यक्तीचा बॅलन्स जो आहे, व्यक्तीची स्थिती जी आहे ते राखण्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा होता. हे आपल्याला तेव्हाही अनुभवायला आलं. तर इथे प्रत्येक कुटुंब संस्था असेल, विवाह संस्था असेल, प्रत्येकाची कार्य आहेत आणि ती जर व्यवस्थित होत राहिली आणि त्या माध्यमातून जर सर्व्हिसेस मिळत राहिल्या तर एक बॅलन्स जे काही सोसायटी आहे ते आपल्याला दिसून येते. समाज एक यंत्रणा आहे, सिस्टीम आहे. समाज म्हणजे विविध संस्थांचा एक समूह आहे, लक्षात घ्या. ओके, जसं आपण याआधी म्हटलंय. सामाजिक कल्याण ही संस्था समाजात अडचणीत आलेल्या व्यक्तींना मदत करतं. समाजाचे फंक्शन जर तुम्ही याच्यामध्ये कल्याणाचं कार्य पाहिला तर गरजूंना मदत करून सामाजिक असमतोल जो आहे तो टाळला जातो. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, व्यक्ती समाजातील भूमिका जे आहेत, रोल जो आहे त्याचा तो नीट पार पाडू शकेल यासाठी आधार देणं हे विविध संस्था ज्या आहेत त्यामध्ये काम करतात. तर इथे सुद्धा कल्याण हे जे काही आहे म्हणजे सोप्या भाषेत इथे ह्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला इथेच दिलेलंच आहे बघा की समाज कल्याण सेवा व्यक्तींना बदलत्या सामाजिक भूमिकांशी जुळवून घेण्यास आणि सामाजिक स्थिरता स्टॅबिलिटी राखण्यामध्ये मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत. हे अगदी खरं आहे आणि स्ट्रक्चरल फंक्शनल दृष्टिकोन त्याचा अप्रोच हाच आहे की सोसायटीच्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या स्टेबल राहतील आणि एकंदरीत सोसायटी स्टेबल राहील तर सामाजिक एकात्मता, सोशल इंटिग्रेशन जे आहे, गरीब, वंचित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जे आहे ते सोशल वेलफेअर सर्व्हिसेसच्या माध्यमातून होतं. कॉमन व्हॅल्यूज जर तुम्ही पाहिला तर समाजातील सर्व घटक एक समान मूल्य मानतात असे गृहीत धरून हा जो काही अप्रोच आहे तो काम करतो. सामाजिक कल्याण या मूल्यांनुसारच धोरणं जे आहे ते बनवणे असा हा दृष्टिकोन जो आहे तो मानतो. सो याचा सारांश रूपात जर सांगायचं झालं तर समाज कल्याण सेवा ह्या व्यक्तींना बदलत्या सामाजिक भूमिकांशी, प्रत्येक व्यक्तीचा एक रोल असतो. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, एखाद्या फॅमिली असेल तर त्या फॅमिलीतला एक व्यक्ती आहे, तो कोणाचा तरी बाप असतो, पती असतो, त्यासोबत तो कोणत्या कंपनीत काम करणारा असेल तर तो मॅनेजर असू शकतो. प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्या विविध भूमिका सोसायटीमध्ये पार पाडत असतो. हे मी तुम्हाला याआधी सांगितले. ओके, सो स्ट्रक्चरल फंक्शनल दृष्टिकोन हे सगळ्यात योग्य प्रतिबिंबित उत्तर त्याचं काय तर पहिला पर्याय क्रमांक 1. 2, 3, 4 का नाहीत तर समाज कल्याण सेवा प्रामुख्याने गरिबांवर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि यथास्थिती राखण्यासाठी काम करतात. प्रामुख्याने गरिबांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वगैरे नाही. ओके, तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या समाजात समाज कल्याण सेवा अनावश्यक आहेत असं म्हटलेलं आहे. हे पण पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे इरिलेव्हंट स्टेटमेंट याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, समाज कल्याण सेवा हे तात्पुरते उपाय, टेम्पररी सोल्युशन्स आहेत आणि ज्याची जागा बाजार आधारित उपायांनी घेतली पाहिजे असं नाही. ओके, असा हा अप्रोच मानत नाही. ओके, सो हे जे काही आहेत काय म्हणतात त्याला उदारमतवादी विचार जे आहेत ते एकंदरीत वेगळ्या पद्धतीने विचार करतात, पण स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच त्या पद्धतीने विचार करत नाही. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी व्यावसायिक जबाबदार असणे. ओके, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी म्हणजे कोण? सोशल वर्करसाठी व्यावसायिक जबाबदार म्हणजे सोप्या भाषेत काय आहे तर जो प्रोफेशनल अकाउंटेबल, एक प्रकारची त्यांची अकाउंटेबिलिटी जी आहे ती कशा माध्यमातून जे आहे प्रतिबिंबित होते किंवा एकंदरीत त्याचा अर्थ काय आहे तर तर्कशुद्ध निर्णय घेणे. तर्कशुद्ध याचा अर्थ काय? एक प्रकारचं विवेकी निर्णय म्हणा, रॅशनल निर्णय म्हणा, तो घेणे हे आवश्यक असते. कारण तेव्हाच त्याची एक व्यावसायिक, तेव्हाच त्याला आपण प्रोफेशनल असं म्हणू शकतो. बरोबर आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की इथिक्स इन मेडिकल असेल किंवा इथिक्स इन जर्नलिझम असेल, आपण असं वाचतो, तसंच इथे इथिक्स इन सोशल वर्क हे सुद्धा आहे. कारण ॲज ए मेडिकल प्रॅक्टिशनर जसा असतो तसाच हा सोशल प्रॅक्टिशनर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे एकंदरीत समजून घेण्यासाठी. कारण प्रत्येकाची कार्य भिन्न आहेत आणि जसं आपण हे याआधी पाहिलं होतं की मेडिकल प्रॅक्टिशनर हा वेगळ्या पद्धतीने काम करतो, पण सोशल प्रॅक्टिशनर हा वेगळ्या पद्धतीने काम करतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, तर एकंदरीत जर पाहिलं तर इथिक्स ही प्रत्येकाकडे आहे आणि व्यावसायिक जबाबदारी जेव्हा तो व्यक्ती पार पाडतो तेव्हा त्याला रॅशनल निर्णय घेणे आवश्यक असतं. कृतीचं समर्थन करण्यास नकार देणे, सहकार्य टाळणे, वैयक्तिक विश्वासांना प्राधान्य देणे वगैरे नाही. व्यापक ज्ञान प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणते वेगळे संशोधन निष्कर्ष एकत्रित करण्यास मदत करतात? ओके, व्यापक ज्ञान प्रणालीमध्ये वाचताना सुद्धा व्यवस्थित वाचावं लागतं, कारण त्याचा अंडरस्टँड करण्यासाठी, समजून घेण्यासाठी सुद्धा मराठी थोडंसं याच्यामध्ये TCSच्या याच्यामध्ये ट्रान्सलेटेड असल्यामुळे ते तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं. तर अशा वेळेस तुम्हाला इंग्लिश पण पाहणं गरजेचं ठरतं. ओके, तर व्यापक ज्ञान प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणते वेगळे संशोधन निष्कर्ष एकत्रित करण्यास मदत करतात? वेगळे संशोधन निष्कर्ष एकत्रित करण्यास किंवा वेगळे काढण्यास ते मदत करतात. तर डिडक्शन, नमुना घेणे, सॅम्पलिंग असेल किंवा ऑब्झर्वेशन असेल हे नाही. तर प्रिन्सिपल म्हणजे सिद्धांत हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण ते वेगळे संशोधन निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला जे आहे ते मदत करतात. द करेक्ट आन्सर इज 4 प्रिन्सिपल. इन रिसर्च अ प्रिन्सिपल इज अ जनरल लॉ ऑर फंडामेंटल ट्रूथ दॅट हेल्प organize and integrate different finding
into a broader understanding and comprehensive knowledge system. ओके सो ऑब्वियस गोष्ट एखाद्या आपण सिद्धांतापर्यंत केव्हा पोहोचतो की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं फंडामेंटल ट्रूथ मूलभूत सत्य आपल्यापर्यंत येतं. ओके अदर ऑप्शन्स डू नॉट फिट टू रोल. डिडक्शन, सॅम्पलिंग, इन्स्पेक्शन्स हे सगळ्या गोष्टी तर वेगळ्या आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके एक गोष्ट आपण मेथड ऑफ रिझनिंग फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक. ओके सॅम्पलिंगच्या बाबतीत अ मेथड ऑफ सिलेक्शन पोर्शन ऑफ पॉप्युलेशन फॉर स्टडी. जसं मागे मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं उदाहरण दिलं. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं समस्या हा जर असेल तर मग तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात राहणारे जे काही उमेदवार आहेत विविध भागामध्ये त्यांचं एक सॅम्पलिंग तुम्हाला निवडावं लागणार आहे, बरोबर की नाही. तर ते सॅम्पलिंग असेल आणि ऑब्झर्वेशन वगैरे ह्या गोष्टी भिन्न आहेत. सामाजिक कल्याण प्रशासनाच्या संदर्भात संघटना या शब्दाची सर्वोत्तम व्याख्या खालीलपैकी कोणता पर्याय करतो असं त्यांनी विचारलेले. सामाजिक कल्याण प्रशासन म्हणजे सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके ज्याच्यामध्ये संघटना म्हणजे ऑर्गनायझेशन हा शब्द आहे, तुम्हाला माहिती आहे. पोस्ट कॉर्प मेथड जर तुम्ही व्यवस्थित वाचली असेल तर. ओके एक कायदेशीर संस्था जी लाभार्थ्यांच्या हिताचे प्रतिनिधित्व करते. ओके याच्यामध्ये संघटना म्हणजे काय असा तुम्हाला अर्थ अभिप्रेत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके तर संघटना म्हणजे काय तर एक कायदेशीर संस्था जी लाभार्थ्यांच्या हिताचे प्रतिनिधित्व करते. याच्यामध्ये सर्वोत्तम पर्याय आपल्याला निवडायचा आहे. एक टीम जी सरकारी कायद्याद्वारे सामाजिक सुधारणांचे निरीक्षण करते. सामाजिक कार्यक्रमांच्या खर्चाचे नियमन करणारी एक प्रणाली. तर हे दोन ऑप्शन्स तर खालच्या अजिबातच नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. पण सर्वोत्तम व्याख्या जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलात तर एक अशी रचना जी निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचं उपविभाजन, व्यवस्था, परिभाषित आणि समन्वय साधण्याचं काम असं करते, त्याला संघटना असा शब्द जो आहे तो सर्वोत्तम त्याची व्याख्या जी करता येईल. एक कायदेशीर संस्था जी लाभार्थ्यांच्या हिताचं प्रतिनिधित्व करते, एक प्रकारचं हे मर्यादित आहे आणि वेगळ्या पद्धतीचा अर्थ अभिप्रेत होतो. पण इट इज द इस्टॅब्लिशमेंट ऑफ फॉर्मल स्ट्रक्चर ऑफ ऑथॉरिटी थ्रू विच द वर्क इज सब डिवायडेड. इथे डायरेक्ट शब्द आहे, लक्षात घ्या. इथे डायरेक्ट त्यांनी हे करूनच दिलेलं आहे, त्याची व्याख्याच करून दिलेली आहे. द वर्क इज सब डिवायडेड. अरेंज म्हणजे काय त्याची प्रॉपर व्यवस्था जी आहे ती केली जाते. डिफाईन्ड म्हणजे परिभाषित. बघा इथे शब्द जे तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचे आहेत. परिभाषित, अरेंज म्हणजे व्यवस्था, सब डिवायडेड म्हणजे उपविभाजन अँड कोऑर्डिनेटेड म्हणजे समन्वय, लक्षात घ्या. ओके फॉर द डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ह. ओके निश्चित उद्दिष्ट, तुम्हाला समजलंय. निश्चित उद्दिष्ट, जे निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या गोष्टी सब डिवायडेड, अरेंज, डिफाईन्ड अँड कोऑर्डिनेटेड केले जातात त्याला आपण संघटना, ऑर्गनाइज्ड असं म्हणतो आणि ऑर्गनायझेशन असं म्हणतो. तुम्हाला पोस्ट कॉर्प मेथड जर तुम्हाला माहित असेल किंवा व्ह्यू त्याचा लक्षात घ्या. मेथड म्हणण्यापेक्षा व्ह्यू जो आहे त्याचा सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशनचा, आणि या माध्यमातून सुद्धा काही तुमचे एमसीक्यू जे आहेत ते तयार होतात, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की न्यू इंडिया करिअर फोरमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण त्याला पैसे लागत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. ती घंटी आहे ती पण बेल आयकॉन जो आहे त्याला प्रेस करून ठेवा. तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करतो तेव्हा ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जातात, राईट. पोस्ट कॉर्प मेथड जे आहे ते सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये दिस इज अ नॅरो व्ह्यू. हा पहिला महत्त्वाचा तुम्ही लक्षात घ्या, आयुष्यभर विसरू नका. हा नॅरो दृष्टिकोन आहे, संकुचित दृष्टिकोन आहे. कशाचा तर सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशनचा. का कारण तो फक्त आणि फक्त स्पॉन्सर्ड प्रोग्राम राबवण्याच्या संदर्भात जे काही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहेत त्याचा एज्युकेशन संदर्भात जो आहे तो फक्त भर देतो. मॅनेजरियल व्ह्यू त्याचा आहे आणि याच्यामध्ये कोण कोण लोक जे आहेत त्याला हे केलेले आहेत, पाठिंबा दिलेले आहेत. तर याच्यामध्ये हेनरी फॉयल आहे, एल उर्विक आहे, त्यानंतर फेर्सी एम ओवेन आहे अँड ल्युथर ग्युलिक आहे. हे प्रोनाउन्सिएशन इकडे तिकडे होऊ शकतं, तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. ल्युथर ग्युलिक आहे. आर ॲडव्होकेट ऑफ धिस व्ह्यू. या व्ह्यूला पाठिंबा देणारे किंवा त्याचे ॲडव्होकसी करणारे लोक कोण तर हे लोक आहेत, हे लक्षात ठेवा. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्ही नेटची पण एक्झाम जे आहेत ते न्यू इंडिया करिअर फोरमच्या सहाय्याने पास होऊ शकता 100%. ओके According to Henry Foyle, the main categories of administration are organization, right, command, त्यानंतर कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. सुरुवातीचे शब्द बघा, ऑर्गनायझेशन, कमांड, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. ओके एल उर्विक अल्सो ॲग्री विथ फॉयल्स व्ह्यूज. यांच्या या हेनरी फॉयलच्या व्ह्यूला या उर्विक यांनी ॲग्री केलेलं आहे, सहमती दर्शवलेली आहे. PM क्वीन हे एक वेगळं नाव आहे, लक्षात ठेवा. PM क्वीन सेज दॅट द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डील विथ मेन मटेरियल अँड मेथड. ओके व्यक्ती, साधनं आणि त्याची पद्धत याचा अभ्यास म्हणजेच सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे डील करतं कशाशी तर मेन मटेरियल अँड मेथडशी डील करतं असं क्वीनचं म्हणणं आहे. ओके ल्युथर ग्युलिक आता इथे येतं बघा. ओके तर MPSCने तर डायरेक्ट याचा प्रोनाउन्सिएशन ल्युथर मलिक करून टाकलं होतं, तुम्हाला आठवत असेल. ओके ल्युथर मलिक नाही तर ल्युथर ग्युलिक आहे.
हॅज गिवन अ मॅजिक फॉर्म्युला इन वर्ड पोस्ट कॉर्प. ओके, मॅजिक फॉर्म्युला दिलाय त्याने एक पोस्ट कॉर्पचा. त्याच्यामध्ये असं म्हटलंय पोस्ट कॉर्प ही मेथड काय आहे, तर एकंदरीत पी मीन्स प्लॅनिंग, योजना तयार करणं. ओके, ओ मीन्स ऑर्गनायझिंग किंवा संघटनांची बांधणी करणं, एस मीन्स स्टाफिंग, डी मीन्स डायरेक्टिंग, को मीन्स कोऑर्डिनेटिंग, अँड आर मीन्स रिपोर्टिंग, अँड बी मीन्स बजेटिंग. सो एकंदरीत हे जे शब्द आहेत तुम्हाला लक्षात ठेवा. योजना तयार करणे, संघटनांची बांधणी, कर्मचाऱ्यांची निवड, मार्गदर्शन, समन्वय साधणे, अहवाल तयार करणे, अंदाजपत्रक तयार करणे, हे जे आहे ते सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येतात. आणि गुलिकचं म्हणणं असं होतं की हा जो अप्रोच आहे हा टेक्निक ओरिएंटेड अप्रोच आहे रॅदर दॅन सब्जेक्ट ओरिएंटेड. हा विषय अनुसरण नाही तर कृती अनुसरून एक टेक्निक अनुसरण जो आहे अप्रोच हा त्याच्यामध्ये आहे. ओके, सो ह्या गोष्टी अत्यंत सोप्या आहेत, फार कठीण नाही आहेत. फक्त तुम्ही प्रॉपर कंटेंट तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणं गरजेचं आहे आणि हेच न्यू इंडिया करिअर फोरम करत आहे. त्यामुळे तुमचं न्यू इंडिया करिअर फोरममध्ये स्वागत आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण नाही कोचिंग क्लास कशाला जॉईन करू किंवा काय, तर आपला मार्ग सुकर करण्याचं काम कोचिंग क्लासेस करतात. लक्षात घ्या, तुम्हाला अशा पद्धतीचं डिझाईन केलेलं महाराष्ट्रात कुठेही सोशल वर्कच्या बाबतीत प्रॉपर क्वालिटी कंटेंट उपलब्ध नाही आहे, हे मी खात्रीशीर सांगू शकतो. आणि असेल तर मला नक्की सांगा, ते सुद्धा मी त्यांची ॲडव्हर्टाईज मी स्वतः करेल. ओके, संरचनात्मक फंक्शनल पुन्हा याच्यामध्ये आलाय बघा. ओके, संरचनात्मक क्रियावादी सिद्धांतकार. ओके, आता त्यांनी संरचनात्मक क्रियावादी असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, संरचनात्मक क्रियावादी सिद्धांतकार सामान्यतः सामाजिक बदलाच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण ते कसे देतात असं त्यांनी म्हटले. सामाजिक बदलाच्या म्हणजे सोसायटीमध्ये जे चेंजेस होतात त्याचा अप्रोच किंवा त्यांचा दृष्टिकोन कसा असतो किंवा त्याचं स्पष्टीकरण ते कसा देतात, तर अंतर्गत आणि बाह्य व्यत्ययामध्ये हळूहळू समायोजन म्हणून. ओके, आता ह्याच्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य व्यत्ययामध्ये हळूहळू समायोजन म्हणून म्हणजे काय, ज्याला माहिती नाही ते हे सगळं व्यवस्थित ऐका. समाज ही प्रणाली आहे, जसं आपण याच्या आधी पाहिले. स्ट्रक्चरल फंक्शनल दृष्टिकोनाच्या बाबतीत हे लक्षात घ्या की सोसायटी ॲज अ सिस्टीम, समाज हे अनेक संस्था जसं कुटुंब संस्था असेल, शिक्षण, धर्म, अर्थव्यवस्था, वेलफेअर अशा विविध संस्थांच्या माध्यमातून एकत्रित काम करतं. त्यांचा तो समुच्चय आहे जे सामाजिक स्तरीय सोशल स्टॅबिलिटी राखण्यासाठी एकत्रित काम करतात. बदल म्हणजे काय, सोप्या भाषेत बदल म्हणजे एक प्रकारे चेंजेस, बरोबर आहे. आणि बदल म्हणजे समायोजन, ऍडजस्टमेंट. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, समाजातील एका भागात काही बदल झाल्यास इतर संस्था त्या बदलाशी जुळवून घेतात जेणेकरून पुन्हा एकदा सामाजिक समतोल, इक्विलिब्रियम जो आहे तो निर्माण होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये चेंजेस होऊ शकतात, प्रत्येक ठिकाणी चेंजेस. विवाह संस्थेत बदल झालेले आहेत, कुटुंब संस्थेत बदल झालेले आहेत, शिक्षण संस्थेत बदल झाले आहेत. ओके, काळ जसा जसा बदलत जातो तसं ऍडजस्टमेंट जे आहे ते संस्था पण करत जातात, व्यक्ती पण करत जातात. ओके, आणि प्रश्नामध्ये तर हीच गोष्ट त्यांनी विचारलेली आहे की अंतर्गत आणि बाह्य व्यत्ययामध्ये हळूहळू समायोजन म्हणून जे आहे सामाजिक बदलाच्या प्रक्रियेचं स्पष्टीकरण देताना स्ट्रक्चरल फंक्शनल जे काही अप्रोचवाले दृष्टिकोनवाले जे हे आहेत पुरस्कर्ते आहेत ते या गोष्टींवर भर देतात. हे हिंसक क्रांतीनंतर दीर्घकालीन स्थिरता येते वगैरे हे जे आहेत ना, हे एक प्रकारे ते क्रांतिवादी दृष्टिकोनवाले जे आहेत त्यावर भर देतात. धार्मिक नेत्यांद्वारे चालवणारे नैतिक परिवर्तन म्हणून नाही, जसे अचानक बिघाडामुळे संपूर्ण संस्थात्मक हे रॅडिकल चेंजेस हे पण नाही. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे अंतर्गत आणि बाह्य व्यत्ययांमध्ये हळूहळू समायोजन म्हणून ज्याचं एक हे जे आहे रूप आपल्याला यामध्ये दिसते. उदाहरण तुम्हाला दिल्यानंतर सुद्धा समजेल. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलात तर 20व्या शतकात महिलांची भूमिका जी आहे ती बदलू लागली, शिक्षण आणि कामाच्या संधी वाढल्या. स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट सांगतात की हा बदल जो आहे तो औद्योगिकरण आणि आर्थिक गरजांमुळे झाला आणि त्यानुसार शिक्षण संस्था, कायदे, कुटुंब संस्था यामध्ये बदल झाला. बरोबर आहे की नाही. पूर्वी स्त्रीचं स्थान वेगळ्या पद्धतीचं होतं, सोसायटी त्याकडे वेगळ्या पद्धतीने बघत होती. पण आज जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे बघता तेव्हा ती विविध पद तिच्या गुणवत्तेनुसार धारण करू शकते. हे सोसायटीने सुद्धा आता ऍक्सेप्ट केलेले आहेत, नाही केलेले आहेत. ओके, काही संकुचित सर्वसामान्य मानसिकतेचे लोक अजूनही ते करत नाही, हा तो भाग वेगळा आहे. परंतु ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. फंक्शनल ॲडॉप्शन जे आहे, समाज ही नवीन गरजांनुसार किंवा अडचणींनुसार बदल करत असतो. जसं तंत्रज्ञान आहे, लोकसंख्येत बदल आहे, नवीन मूल्य प्रणाली आहे. पूर्वीचा अप्रोच लोकसंख्येचा कसा होता, बरोबर की नाही, आज कसा आहे. हम दो हमारे दो पासून हम दो हमारा एक इथपर्यंत सोसायटी आलेली आहे, किंवा आता तर नो चाइल्ड इथपर्यंत सोसायटी आलेली आहे. म्हणजे सोसायटीत विविध संस्थांमध्ये बदल होत आहे, ही गोष्ट ऍक्सेप्ट करा. आणि तेव्हाच कुठेतरी जेव्हा बदल स्वीकारले जातात तेव्हा सोसायटी ही स्टेबल राहते. ही गोष्ट पण महत्वाची आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा बघा की कमी कर्मचाऱ्यांमुळे आणि कालबाह्य उपकरणांमुळे जिल्हा आरोग्य अधिकारी टीबी आणि मलेरिया नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात अडचणीत आहेत. हे कोणत्या धोरणात्मक आव्हानाचे प्रतीक आहे. जे काही एक आव्हान आहे, प्रॉब्लेम्स किंवा एक प्रकारचं जे काही हे आहे, तर ते कशामुळे, जेव्हा एक टीबी किंवा मलेरियाचं नियंत्रण करण्यासाठी एक अधिकारी जो आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी आहे,
तो कुठेतरी कालबाह्य उपकरणं आहेत त्यांच्याकडे आणि कमी कर्मचारी आहेत. ऑब्व्हियस गोष्ट आहे, आज सोसायटीच्या आरोग्य व्यवस्थेकडे जर तुम्ही पाहिलात तर कालबाह्य उपकरणांची तर काय आपल्याला सांगतात म्हणजे काय म्हणतात त्याला मर्यादाच नाहीये, बरोबर की नाही. आणि कमी कर्मचारी तर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही मागे भंडारा गोंदियातलं उदाहरण तुम्ही बघितलात, नवजात शिशूंच्या बाबतीत काय घडलं, तुम्ही नांदेडमध्ये बघितलात, तुम्ही संभाजीनगरमध्ये बघितलात. सो ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला आरोग्य व्यवस्थेचे कसे धिंडवडे उडालेत हे आपल्याला दिसतं. पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या मर्यादा हे एक प्रकारचं मोठं आव्हान जे आहे ते यामधून दिसून येतं. भागधारकांची कमी जागरूकता आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाही आहेत. ओके, काही सोपे प्रश्न असतात, काही थोडेसे आव्हानात्मक असतात जे तुम्हाला जे पाहिल्यात. आता तुम्ही स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट वगैरे सगळं जर माहितीच नसेल तर तो प्रश्न 100% चुकणार म्हणजे चुकणार, लक्षात घ्या. त्यामुळे काही गोष्टींसाठी ज्या आहेत ते सहज ॲज ए जनरल व्यक्ती आणि काही काही प्रश्न तर लोक हे असेही प्रश्न चुकवतात, लक्षात घ्या. ओके, तर त्याच्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. तुम्ही जर फक्त कुठल्याही प्रतीची तयारी न करता पेपरला गेलात आणि तुम्ही म्हणालात की मला चांगले मार्क येऊ दे, तर तसं होत नाही, बरोबर की नाही. मेहनत घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट फुकट भेटत नसते, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, आणि तसा दृष्टिकोन पण ठेवू नये. प्रत्येक गोष्टीला मागे मेहनत आहे आणि ते ऍक्सेप्ट पण करणं फार गरजेचं आहे. ओके, देगाहारी म्हटलं तर चालणार नाही. खालीलपैकी कोणते बहुधा नैतिक संशोधनाच्या, बघा हा अत्यंत कठीण प्रश्न होता, फिलॉसॉफिकल अप्रोचचा प्रश्न होता. ओके, बहुधा नैतिक संशोधनाच्या डिओन्टॉलॉजिकल तत्वज्ञानाशी. आता तुम्ही म्हणाल हे तर माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच वाचतोय. ओके, तर असं होऊ शकतं. तर डिओन्टॉलॉजिकल फिलॉसॉफी हे संबंधित आहे. कशाच्या संबंधित आहे तर संशोधन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणं हे डिओन्टॉलॉजिकल फिलॉसॉफीच्या संदर्भात आहे. तर एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. कर्तव्यवाद डिओन्टॉलॉजी हे नैतिक तत्वज्ञान आहे, ज्यामध्ये एखादी कृती ही नैतिकदृष्ट्या योग्य आहे की नाही हे त्या कृतीच्या कर्तव्याशी, निष्ठा म्हणजे ड्युटी यावर ठरते, परिणामांवर नाही, बरोबर की नाही. तुम्ही आपल्याकडे असं म्हटलं जातं बघ, तुम्ही तुमचं काम करा, कर्म या गोष्टींवर जे आहे ते तुमचं फळ जे आहे ते कशावर अवलंबून आहे तर ते पूर्णतः कर्मावर आहे. तुम्ही चांगल्या हेतूने तुमचं काम कराल तर नक्की तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फळ मिळणारच आहे, बरोबर की नाही. तुम्ही एखादं कामच वाईट हेतूने करणार तर तुमचा जो हेतू जो आहे तो साध्य होईल की नाही याची शंकाच असते. सो याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ड्युटी कर्म याच्यावर भर देते, कर्तव्य यावर भर देते, परिणामांवर बाय प्रोडक्टवर नाही. म्हणजे तुम्ही अभ्यास चांगला कराल तर तुम्ही DMER मध्ये सिलेक्ट व्हाल. तुम्ही फक्त दिवसा डोळे झाकून स्वप्न बघत राहिलात की नाही मी आता DMER मध्ये आता सिलेक्ट होणार आहे, हे राज्यात पहिला येणार आहे वगैरे, तर ते यासाठी तुम्हाला इथे मेहनत घ्यावी लागणार आहे. तुमची ड्युटी जी आहे ॲज अ स्टुडंट तुमचा रोल जो आहे तो तुम्हाला पार पाडावा लागणार आहे. ओके, कर्तव्यवादी नैतिकतेची संशोधनामध्ये मूलभूत तत्वे जर तुम्ही पाहिलात तर सर्वप्रथम कर्तव्य सर्वप्रथम, परिणामांपेक्षा नैतिक नियम महत्त्वाचे आहेत असं तो मानतो. व्यक्तीचा सन्मान, रिस्पेक्ट फॉर अ पर्सन्स, स्वतंत्र अस्तित्व असलेली व्यक्ती म्हणून वागवावं, केवळ साधन म्हणून नव्हे, हे याच्यामध्ये आहे. जबरदस्ती किंवा फसवणूक करता पूर्ण माहिती देऊन संमती, इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे काय, उदाहरणार्थ तुम्हाला एखादा प्रयोग करायचा आहे फॉर एक्झाम्पल आणि त्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तींचे एक प्रकारचा प्रयोग म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये हे करणार असाल, मदत मागणार असाल तर त्या व्यक्तीला पूर्ण त्याची माहिती देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ते मग रिस्पेक्ट फॉर पर्सन, स्वतंत्र अस्तित्व असलेली व्यक्ती म्हणून तुम्ही त्याला वागवा. इन्फॉर्म कन्सेंट, जबरदस्ती किंवा फसवणूक न करता पूर्ण माहिती देऊन त्या व्यक्तीची संमती घ्या. माहितीपूर्ण संमती ही नैतिक जबाबदारी याच्यामध्ये आहे. ओके, गोपनीयता आणि खाजगीपणाचा आदर ठेवा, प्रामाणिक आणि सत्यता ठेवा, खोटेपणा, माहिती लपवणे किंवा चुकीचा प्रतिवेदन करणं टाळा, ही गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे. डिओन्टॉलॉजी हॅज अ रिलेशन बिटवीन ड्युटीज अँड ऑब्लिगेशन ॲज इट बिलीव्ह दॅट इफ अ ह्युमन बिईंग वुड ॲक्ट अकॉर्डिंग टू हर ड्युटीज, एखादे ॲज अ मानव तुम्ही अकॉर्डिंग टू हर ड्युटी म्हणजे तुमच्या कर्तव्यानुसार जर तुम्ही प्रामाणिक असाल, अँड द ऑब्लिगेशन, इन शॉर्ट इफ शी वुड फॉलो द मोरल लॉ दॅट ॲक्ट वुड बी गुड इन नेचर. म्हणजे सोप्या भाषेत काय आहे, तो जर नैतिकरित्या जर एखादी गोष्ट तो प्रामाणिक आहे, बरोबर की नाही, तो त्याने चांगल्या हेतूने काम ते केलेलं असेल तर त्याचं बाय प्रोडक्ट जे आहे ते चांगलंच असणार आहे, बरोबर की नाही. डिओन्टॉलॉजी, द टर्म डिओन्टॉलॉजी कम इन टू ओरिजिन फ्रॉम ग्रीक टर्म डिओन विच स्टँड फॉर ड्युटी अँड लोगोस विच स्टँड फॉर सायन्स. डिओन्टॉलॉजिकल थिअरीज आर कन्सर्न विथ दॅट people do and not concerned about that consequence the actions can have. ओके, सो सोप्या भाषेत त्याच्या कॉन्सिक्वेन्सवर ते भर देत नाही तर ते एकंदरीत त्यांच्या ड्युटीवर भर देतात, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, खालीलपैकी कोणता कायदा भारतीय राज्यघटनेच्या कलम 17शी थेट जोडलेला आहे आणि त्याचा उद्देश अस्पृश्यता दूर करणे आहे. तर तुमच्या समोर दोन ऑप्शन्स होते, एक 89चा कायदा जोडू की 1955चा जोडू. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीला हा कायदा जो आलेला होता नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा राज्यघटनेतून कलम 17शी जोडलेला आहे. कारण राज्यघटनेच्या कलम 17 अंतर्गत जे हक्क व्यक्तीला प्राप्त होतात त्याची एक सिक्युरिटी किंवा त्याचं संरक्षण करण्याचं कामच हा कायदा करत होता. त्यातल्या तरतुदी फार सौम्य असल्यामुळे मग पुढे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रतिबंधक
कायदा म्हणून 1989 मध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट आणण्यात आलेला आहे. ओके, खालीलपैकी कोणते संयोजन म्हणजे एक प्रकारचं एक हे म्हणतात त्याची एक म्हणा एकंदरीत कॉम्बिनेशन त्याचं म्हणा. ओके, सामाजिक बदलाची 3 प्रमुख कारणे योग्यरित्या सूचीबद्ध करतो. सामाजिक बदलाची म्हणजे सोशल जे चेंजेस आहेत किंवा परिवर्तन जे आहे त्याचं योग्य कारण, प्रमुख कारण जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये, तर शोध, प्रसार आणि संघर्ष. एखाद्या गोष्टीचा शोध, फॅक्ट, बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर प्रसार त्याचं आणि त्याच्यानंतर त्यासाठी केलेला संघर्ष, हे सामाजिक बदलाचं कारण. म्हणजे हुंडाबळी किती जात आहेत महाराष्ट्रात याचा शोध घेतलात, तुम्ही प्रसार केलात आणि त्यासाठी संघर्ष केलात, तेव्हा हुंडाबळीचा कायदा आला. आणि आजही तुम्हाला माहिती आहे की कायदा येऊनही काही लोक त्याला अजिबात जुमानत नाहीत. ओके, हा भाग वेगळा आहे, परंतु कायद्याचा धाक असणं फार गरजेचं आहे. तर खालीलपैकी कोणतं संयोजन, कॉम्बिनेशन हे यासाठी कारणीभूत घटक आहे, तर शोध, प्रसार आणि संघर्ष. नेक्स्ट, राष्ट्रीय आयोगांची निर्मिती. जर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, भारताच्या कल्याणकारी प्रशासनातील खालीलपैकी कोणत्या व्यापक प्रवृत्तीचा ते सूचक आहेत. तर धोरण निर्मितीमध्ये वकिली म्हणजेच काय, ॲडव्होकेसी इन पॉलिसी मेकिंग. ओके, नेतृत्वाखाली समावेशनाचे संस्थात्मीकरण म्हणजे इन्स्टिट्यूशनलायझेशन त्याचं फार महत्त्वाचं आहे आणि ते त्याच्यामध्ये हे काम करतात. अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक हे जे आयोग आहेत ते त्यांच्या विविध घटकांसाठी जे तयार करण्यात आलेले आहेत, राष्ट्रीय आयोग किंवा राज्य आयोग असतील, तर ते यासाठीच असतात की धोरण निर्मितीमध्ये वकिली म्हणजे अनुसूचित जाती जमातीचं कल्याण यासाठी पॉलिसी मेकिंगमध्ये त्या जो आहे त्यांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये आणि विविध समाज घटकांचं एकंदरीत एम्पॉवरमेंट करण्यामध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावतात. हा प्रश्न समाज कल्याण अधिकारीच्या पेपरमध्येही आलेला होता. 1960 मध्ये सादर केलेल्या अहवालात कोणत्या समितीने भारतात सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना केली, तर रेणुका रे समिती, हे लक्षात ठेवा. ओके, फॅक्ट आहे. मुलाखत पद्धतीबाबत दिलेल्या विधानांचा विचार करा. मुलाखत पद्धत विशेष सखोल तपासासाठी योग्य आहे, अगदी खरं आहे. ती मुलाखत घेणाऱ्याला संदिग्ध प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यास अनुमती देते, हे अगदी खरं आहे. जिथे उत्तरदाते निरक्षर आहेत तिथे ती वापरली जाऊ शकत नाही, हे चूक आहे. कारण उलट तर एखादी व्यक्ती निरक्षर असेल तर ती प्रश्नावली आणि एक्सेट्राची उत्तरं देऊ शकणार नाही, परंतु ती मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही त्या व्यक्तीला बोलतं करू शकता. ओके, तर याच्यामध्ये 1 आणि 2 जो आहे तो बरोबर आहे, पण जिथे उत्तरदाते निरक्षर आहे तिथे वापरली जाऊ शकत नाही असं म्हणता येत नाही, म्हणून त्याचं 3 विधान चूक आहे. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रथा हे सर्वात कमी प्रभावी आहेत. तर जे काही प्रथा म्हणजे काय, तर ज्या प्रॅक्टिसेस आहेत ही गोष्ट लक्षात घ्या. तर खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत, हा प्रश्न मराठीत वाचून अजिबात सुटला नसता तुमचा, कोणत्या प्रथा सर्वात कमी प्रभावी आहे. तर बघा, सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणजे काय हे समजून घ्या. इन ब्रॉड सेन्स प्रॅक्टिस रेफर टू रिपीटेड और कस्टमरी वे डुईंग थिंग्स. इट कॅन बी कल्चरल प्रॅक्टिस, सोशल प्रॅक्टिस, प्रोफेशनल प्रॅक्टिस, बिहेवियरल प्रॅक्टिस. ओके, सो हे वेगवेगळे प्रॅक्टिस त्याच्यामध्ये समाजामध्ये जे आहे ते असू शकतात. त्यामध्ये कल्चरल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही रिच्युअल्स म्हणा, ट्रॅडिशन्स म्हणा, सोशल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ग्रीटिंग म्हणा, फॅमिली रूल्स म्हणा, प्रोफेशनल प्रॅक्टिसमध्ये मेडिसिन, लॉ, टीचिंग, बिहेवियरल प्रॅक्टिसमध्ये पॅरेंटिंग स्टाईल, त्यानंतर डायटरी हॅबिट्स असतील. ओके, सो हे एक प्रकारचे जे काही प्रॅक्टिसेस आहेत म्हणजे प्रथा आहेत. ओके, तर इथे असं विचारलं की प्रथा हे सर्वात कमी प्रभावी, लो इफेक्टिव्ह त्याचा ठेवा असू शकतात. ओके, तर याच्यामध्ये सामान्य स्वीकृतीच्या अनुपस्थित हे त्याचं योग्य उत्तर का आहे. कारण ऑब्व्हियस गोष्ट आहे की हे सामान्य स्वीकृतीच्या अनुपस्थित म्हणजे काय, जनरल ॲक्सेप्टन्सच एखाद्या गोष्टीचं जर नसेल, एखादी रिच्युअल्स असेल किंवा एखादी तुम्ही असं गृहीत धरा एक रिच्युअल्स आहे की ही गोष्ट पाळायला पाहिजे, ही पाळायला पाहिजे, हे जेव्हा 100 लोक, 1000 लोक, 10,000 लोक म्हणतील, लाखो लोक म्हणतील, तेव्हा ती गोष्ट पाळली जाते किंवा ती प्रथा जी आहे ती अस्तित्वात राहते, रिच्युअल्स हे फॉलो होतं. पण ते जनरल ॲक्सेप्टन्सच लोकांचं नाहीये. नाही, लोकच म्हणतात की ही गोष्ट ॲक्सेप्टेबल नाही, इन्स्टिट्यूशन्स म्हणतात सोसायटीच्या ही गोष्ट ॲक्सेप्टेबल नाही, तर तेव्हा ऑब्व्हियस गोष्ट आहे की त्याचा प्रभाव इफेक्टिव्ह हा कमीच असणार आहे. मग ती चांगली पण प्रथा असू शकते, ती वाईट पण प्रथा असू शकते. जेव्हा लोकांना असं म्हणतात की बालविवाह करू नये आणि ही एक चांगली गोष्ट आहे, तर बालविवाहासाठी हे लोकांचं ॲक्सेप्टन्स फार महत्त्वाचं आहे, लोकांचे जे हे आहे तेव्हाच ती गोष्ट जी आहे ती ॲक्टिव्ह राहील आणि बालविवाह करू नये यासाठी लोकांची सहमती राहील. ओके, तर तशाच काही गोष्टी इथेही असू शकतात. व्हॉट इज द प्रॅक्टिस, आपण पाहिलं की प्रॅक्टिस हे वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं. कल्चरल प्रॅक्टिस आहे, सोशल प्रॅक्टिस आहे, प्रोफेशनल प्रॅक्टिस आहे, बिहेवियरल प्रॅक्टिसेस असू शकतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ ज्येष्ठांचा तुम्ही आदर करायला पाहिजे ही एक प्रकारची पॅरेंटिंग स्टाईल आहे, तुम्ही मुलांना शिकवलं आणि ज्येष्ठांचा आदर करणं हे सगळेच लोक म्हणतात की नाही ज्येष्ठांचा आदर करायला पाहिजे, तेव्हा ती गोष्ट कृतीमध्ये येते, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण तेच पाहूया, इफेक्टिव्हनेस ऑफ प्रॅक्टिस डिपेंड म्हणजे कशावर आधारित आहे, तर पहिलंच स्टेटमेंट आहे जनरल ॲक्सेप्टन्स, म्हणजे लोकांचं ॲक्सेप्टन्स फार महत्त्वाचं आहे. अ प्रॅक्टिस इज मोर लाईकली टू बी इफेक्टिव्ह इफ पीपल ॲक्सेप्ट अँड बिलीव्ह इन इट. ओके, इफ पीपल ॲक्सेप्ट अँड बिलीव्ह इन इट विदाउट सोशल आर कम्युनिटी सपोर्ट इवन गुड प्रॅक्टिस मे फेल. पहिला महत्त्वाचा वाक्य आहे की त्यासाठी जनरल ॲक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे, बिलीव्ह महत्त्वाचा आहे.
विदाऊट सोशल और कम्युनिटी सपोर्ट, कुठल्याही पद्धतीचे जेव्हा समाज त्याला सहकार्य करत नाही तेव्हा गुड प्रॅक्टिस सुद्धा फेल जातात, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, आणि हे तुम्हाला माहिती आहे. एक्झाम, जसं उदाहरणार्थ निवडणुकी मतदान करणं हे गरजेचं आहे. एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर प्रमोटिंग हँड वॉशिंग इज इनइफेक्टिव्ह इफ पीपल डोंट बिलीव्ह इट प्रिव्हेंट अ डिसीज. बरोबर आहे की नाही? हात धुणं ही चांगली सवय आहे, अन्यथा त्याच्यामुळे त्याच्या डिसीज पासून आपण प्रिव्हेन्शन भेटू शकतं. हे लोकांना ॲक्सेप्ट करायला लागणार आहे. ओके, कल्चरल अँड सोशल कॉन्टेक्स्टमध्ये जर तुम्ही पाहिलात तर प्रॅक्टिस रूटेड इन पर्टिक्युलर सोसायटी, बिलीफ, व्हॅल्यू, कस्टम्स, ट्रेंड वर्क वेल विदिन दॅट सोसायटी. ओके, त्यानंतर फॅमिली अँड अर्ली सोशलायझेशनमध्ये जर तुम्ही पाहिलात तर प्रॅक्टिस इंट्रोड्यूस्ड इन चाइल्डहुड ऑर विदिन द फॅमिली सिस्टीम आर ऑफ्टन डीपली इंटरलाइज अँड लॉंग लास्टिंग. एकंदरीत फॅमिली अँड सोशलायझेशनमध्ये, बरोबर की नाही, तुम्ही सुरुवातीलाच मुलांना शिकवलात की कचरा जो आहे तो ओला आणि सुका वेगवेगळ्या डब्यात टाकायचा असतो, कचऱ्याचं वर्गीकरण करायचं असतं. तुम्ही मुलांना शिकवलात की पिशवी घेऊन जायची असते घरातून भाजी आणण्यासाठी, तिथे गेल्यानंतर दुकानदाराला एकदम आविर्भावामध्ये पिशवी दे रे असं म्हणणं हे चुकीचं आहे, असंच जर तुम्ही मुलांना शिकवलात तेव्हा कुठं तुम्ही तर इन्व्हायरमेंटल एथिक्स नावाची गोष्ट त्याच्यामध्ये रुजणार आहे. तुम्ही स्वतःच म्हणालात दुकानदाराला की नाही नाही पिशवी दे, माझा तो जन्मसिद्ध हक्क आहे, तर मग ऑब्व्हियस गोष्ट आहे की त्या मुलावर सुद्धा त्याच पद्धतीचे संस्कार होणार आहेत. आता इथपर्यंत कोण विचार करतं कडे असा तुम्ही मनात विचार येऊन गेला असेल तर भाग वेगळा, पण इन्व्हायरमेंटल इथिक्स तुमच्या याच्यामध्ये असेल तर तुम्ही तुमची भावना किंवा तुमची भूमिका ही सोसायटीमध्ये त्या पद्धतीची असते. Legal or institutional support, some practice are more effective when supported by policies, laws and institutions. Example, environmental practice like recycling work, हे आता मी सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादा कायद्याचं अधिष्ठान जर तुम्ही करत असाल तर ते सुद्धा प्रॅक्टिसमध्ये येतं. व्हेन इज प्रॅक्टिस लिस्ट इफेक्टिव्ह? प्रश्न आपल्याला इथेच होता की जेव्हा एखादी गोष्ट लेस्ट इफेक्टिव्ह म्हणजे याचा अर्थ काय की ते केव्हा त्याचं जर असेल की कमी प्रमाणात जे आहे ते दिसून येतं, तर लोकांचं सहकार्य नसेल किंवा काय नसेल तर ऑब्व्हियस गोष्ट त्या प्रथा परंपरा ज्या आहेत चालती त्या राहणार नाहीत. इन द अब्सेन्स ऑफ जनरल ॲक्सेप्टन्स इन सोसायटी, रिजेक्ट क्वेश्चन्स ऑन प्रॅक्टिस व्हेन देस कल्चरल कॉन्फ्लिक्ट होत असेल. उदाहरणार्थ जर तुम्ही आदिम समुदायांमध्ये जर काही गोष्टी कराल आणि कल्चरल कॉन्फ्लिक्ट असेल तर ती गोष्ट ॲक्सेप्ट होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. वेन इट इम्पोज विदाऊट अंडरस्टँडिंग, जेव्हा लोकांना तुम्ही न समजावता तुम्ही त्यांच्यावर जर ती लादलात तर ऑब्व्हियस गोष्ट आहे ती प्रॅक्टिस लिस्ट इफेक्टिव्ह राहील, बरोबर आहे की नाही? असो, सो आय होप की तुम्हाला हा संपूर्ण भाग चांगल्या पद्धतीने समजलेला असेल आणि न्यू इंडिया करिअर फोरमचे लेक्चर आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन राहा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की आपल्या या दोन्ही कोर्सेसचा फायदा तुम्हाला येणारा एक्झाममध्ये 100% होणार आहे. त्यात काही संशयच नाही, त्यात काही शंकाच नाही. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. थँक्यू.